आत्ताच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जनतेचा प्रतिसाद छान आहे, छान बोलतात, ते छान सपोर्ट करतात, सांगतात, समजून त्यांच्या अडचणी सांगतात, त्यांचं दुःख आमच्याजवळ व्यक्त करतात. या त्यांचा आरोग्याचा प्रश्न असेल तर तो आपण शौचालय असू दे किंवा पाण्याचा प्रश्न असू दे. आता काही इथं काही स्कूलमध्ये, सगळ्या स्कूलमध्ये नाही पण ठराविक स्कूलमध्ये हँडपंपचा वापर होतो पाण्याच्या पिण्यासाठी. तर असं मुलांसोबत नाही व्हायला पाहिजे. त्यांना थोडं क्लीन पाणी मिळालं पाहिजे. हा पहिला आरोग्यापासून सगळी सुरुवात होते, तर हा पहिला प्रश्न आहे. तर पहिल्यांदा मी एकच प्रश्न मांडेल की मला महिला सक्षमीकरण हा प्रश्न पुढे घ्यायचा आहे. पाणी, रस्ते आणि लाईट्स हे पहिलं हे त्यांचं क्लिअर करणार आहे. कारण त्यातून मला पण सराव करावं लागतं आणि माझ्या पूर्ण ह्या गणाला म्हणजे माझ्या कुटुंबाला सराव करावं लागतं. भाजप पक्ष आमच्या पाठीशी उभा आहे हे खूप मोठी गोष्ट आहे आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळे आम्हाला छान प्रतिसाद देतील, छान मतदान देतील आणि विजयी करतील एवढंच. यासाठी आमच्या माने पाटील कुटुंबाचा दरवाजा नेहमी उघडा असतो. आमच्या कुठल्याही फॅमिली मेंबरचा दरवाजा नेहमी उघडा असतो. आमचे चेहरे जरी वेगळे असेल तरी आमचं विजन आणि ध्येय आमच्या सगळ्या फॅमिलीचं एकच आहे. माझ्या गावाचा विकास व्हावा आणि जनतेच्या विकासासाठी आणि आमच्या सगळ्यांच्या विजनासाठी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं आणि मला बहुमताने विजयी करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. नमस्कार, स्वराज्यच्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. तर प्रेक्षक हो, आपण बघत आहात की महाराष्ट्रभर जिल्हा परिषद व तसेच पंचायत समितीच्या निवडणुकाचा रणधुमाळी चालू आहे आणि त्यातच माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समितीची निवडणूक या ठिकाणी चालू झालेली आहे आणि प्रचारासुद्धा सुरुवात झालेली आहे. त्यातच आपल्यासोबत आज संग्रामनगर गणातून उभ्या असलेल्या राजेश्वरी कृष्णराज माने पाटील ह्या भारतीय जनता पार्टीकडून कमळ या चिन्हावरती उभ्या आहेत आणि त्या आपल्यासोबत या ठिकाणी बातचीत करण्यासाठी उपस्थित झाल्या आहेत. आज आपण त्यांच्यासोबत या निवडणुकीसंदर्भात त्या उभ्या असलेल्या गणातून त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. तर सर्वप्रथम आपण बघू शकता की संग्रामनगर 80 या पंचायत समितीच्या गणातून तुम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे. काय वाटतं, नक्की काय भावना आहेत तुमच्या? नमस्कार. प्रथमतः मी माझा इंट्रो देते. नमस्कार, मी राजेश्वरी कृष्णराज माने पाटील. सध्या चालू असलेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडून मी संग्रामनगर पंचायत समिती गणाकडून उभी आहे. तर माझं चिन्ह कमळ आहे. येत्या 7 तारखेला सगळ्यांनी कमळ चिन्हावर बटन दाबून माझ्या पाठीमागे राहून मला भरघोस मताने विजय करावी हीच माझी सगळ्यांना प्रथमतः नम्र विनंती आहे. मी पहिलं तर BJP पार्टीचं भारतीय जनता पार्टीचं मनापासून आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली आणि त्या संधीच्या योग्य मी त्या पदासाठी आहे, ते काम करण्यासाठी आहे. यासाठी त्यांनी मला निवडलं. माझ्यावरती खूप मोठा त्यांनी विश्वास दाखवला आणि टाकला आहे. त्याच्यासाठी मी मनापासून त्यांचे आभार मानते आणि माझ्या फॅमिली, माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. दादांचे फतेसिंग दादा, आमचे हिरो काका, अण्णा, आमचे नंदू दादा, आमचे मोठे दादा आणि आमचे डॉक्टर काका वगैरे सर्व आमचे सासरे किंवा आमचे दीर असतील, जयराज भैया असतील, हंसराज भैया असतील, सुजय भैया असतील, शुरू भैया, श्रीराज माने पाटील असतील, या सगळ्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे आणि मला त्यांनी पुढे केलं आहे तर त्यांच्यासाठी मी त्यांच्या मनापासून आभार मानते आणि त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे असे सांगते. नाही, निश्चितपणे. आता आपण बघू शकता की माने पाटील घराण्याला पहिल्यापासून एक राजकीय वारसा आहे आणि आपल्याच बाजूला बसलेल्या आपल्या जाऊबाई या ठिकाणी पंचायत समितीच्या माजी सभापती पण राहिलेल्या आहेत. तरीसुद्धा आपलीच नेमणूक या ठिकाणी का व्हावी? नेमणूक का केली असं सांगण्याचा उद्देश म्हणजे सगळे माझ्यासोबत आहेत पण त्यांनी कुठेतरी माझ्यावरती विश्वास दाखवला की यांचे विजन पण आहेत करायचे आणि एक संधी दिली त्यांनी मला की तुम्ही पण पुढे या. म्हणजे घरातल्या प्रत्येक आमच्या कुटुंबात कसं आहे की आम्ही हे ते हा तो किंवा ही त्या असं काही बघत नाही. आम्ही सगळे इक्वल आहेत. सो आम्ही सगळ्यांचे हात धरून पुढे जातो. फक्त आमचं ध्येय काय आहे की आम्हाला प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आमचे चेहरे जरी वेगळे असेल तरी आमचं विजन आणि ध्येय आमच्या सगळ्या फॅमिलीचं एकच आहे. निश्चितपणे आज आपण प्रचार करत असताना या संग्रामनगर गणामध्ये फिरताय, सगळ्या गोष्टी पाहताय, जनतेचे काही प्रश्न आहेत हे सुद्धा तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी विचारपूस करत आहात. नक्की या ठिकाणी फिरत असताना अशा कुठल्या समस्या आहेत, कुठल्या समस्या जाणवतात, म्हणजे जनता त्याच्यापासून आता सध्या वंचित आहे, म्हणजे अशी नक्की कुठली कामं आहेत प्रामुख्याने जी तुम्हाला जाणवली की याची कमतरता आहे या आपल्या गणामध्ये?
आता बऱ्याचशा ठिकाणी आमच्या भेटीगाठी झाल्यात. मी प्रत्येकाशी भेटते आहे, संवाद साधते आहे. तर बघायला गेलं तर प्रत्येक भागामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या समस्या आहेत. आता कुठे कुठे इकडचा भाग असेल तर तिथे रस्ते नाही आहेत, गटारीच्या सोय नाही आहेत, लाईटच्या सोय नाही आहेत, म्हणजे बेसिक नीड्स नाही आहेत त्यांना. म्हणजे कुठल्या कुठल्या भागात अशा काही लोकांच्या त्या अपेक्षा आहेत की आम्हाला एवढं मिळालं तर इनफ आहे. काही भागात आहेत की पाण्याची सोय नाही, किंवा जे आपलं आता नळ झालेत, हे लोखंडी नळ झालेत पण त्यातून पाणी येत नाही. काही भागात नळ आहेत, पाणी येते पण हिरवं पाणी येतं, म्हणजे ते दूषित पाणी येते, शरीरासाठी चांगलं नाही आहे. पण खाली शाळा आहेत, तिथे आर ओचे प्लॅन्ट्स आहेत, ते 4-5 वर्ष झालेली आहेत पण त्यातून पाणीच येत नाही, ते वर्किंग नाही, काम नाही करत आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती आपल्याला काम करायचं. निश्चितपणे तुम्ही या प्रभागामध्ये फिरत आहात, कसं आहे जनतेचा प्रतिसाद नक्की कसा? छान आहे, जनतेचा प्रतिसाद छान आहे. छान बोलतात, ते छान सपोर्ट करतात, सांगतात, समजून त्यांच्या अडचणी सांगतात, त्यांचं दुःख आमच्याजवळ व्यक्त करतात आणि आमच्याकडनं ते अपेक्षा करतात. त्यांना माहिती आहे की कुटुंब कसं आहे आणि ते नक्कीच पूर्ण होणार आहे, त्यांना पण माहिती आहे. नाही, निश्चितपणे आज आपण बघू शकता एक चारच दिवस झाले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं या ठिकाणी दुर्दैवी अपघाती निधन झालं आणि त्यातच या निवडणुकासुद्धा चालू असताना आपले प्रतिस्पर्धी जे की घड्याळ्या चिन्हावरती उभे आहेत. काय वाटतं, त्याची सिंपती कुठेतरी त्यांना भेटेल का? लोक कुठंतरी भावनिक होऊन मतदान करतील, काय वाटतं तुम्हाला याच्यावर? नाही, प्रथमतः तर दादांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहते आणि मी सांगते की दादा हे कोण्या एकाचे नव्हते, सगळ्यांचे होते. हे पण सांगायचं की मला फक्त बारामतीची नाही शान गेली तर आपल्या महाराष्ट्राची शान गेली आहे. बरोबर. आणि तुम्ही म्हणताय तसं घड्याळ जरी अजितदादांचं असेल तरी जो आत्ता इथून उमेदवार आहे तो प्रस्थापित पक्षाकडून उभा आहे, त्यांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. आणि बघायला गेलं तर आदरणीय सुनीत्राताई ह्या आमच्याकडूनच आहेत. कालच आपण बघितलंय, काल ज्या मोठ्या घडामोडी झाल्या आहेत त्याच्यानुसार त्या आमच्याकडूनच आहेत हे सांगते आणि याच्यात काही फरक नाही पडणार हे मला निश्चितच माहिती आहे. निश्चितपणे आपण बघू शकता की माळशिरस तालुक्यामध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यांनी म्हणा किंवा आपल्या विरोधी पक्षांनी एक वज्रमूठ तयार केलेले आहे. हे जवळपास 5 ते 7 पक्ष एकत्रित येऊन भारतीय जनता पार्टीला शह देण्यासाठी या ठिकाणी एक वज्रमूठ बनून उभा राहिलेला आहे. काय वाटतं, कुठंतरी फटका बसेल का या गोष्टींचा? याचा काहीही परिणाम होणार नाही, असं अजिबात होणार नाही आहे. कारण या आमचे सर्व उमेदवार खूप खंबीर आहेत, काम करणारे आहेत आणि आमचे फडणवीस साहेब आमच्या सोबत आहेत. लाडकी बहीण योजना आहे किंवा महिला सक्षमीकरण आहे, त्याच्यामुळे असं काहीच होणार नाही. भाजप पक्ष आमच्या पाठीशी उभा आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे आणि या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळे आम्हाला छान प्रतिसाद देतील, छान मतदान देतील आणि विजयी करतील, एवढं सांग. वैन साहेब, आपण बघता की मतदारसंघामध्ये प्रामुख्याने फिरत असताना लोकांच्या प्रश्नांची पण तेवढीच जाण असणं गरजेचं असते. नक्कीच कुठल्या ना कुठल्या पक्षाचं निवडणुकीला सामोरं जात असताना एक विजन असतं. असंच कुठल्या प्रकारचं आपण विजन घेऊन या जनतेसमोर चाललेलं आहात, या गणात तुम्ही चाललेला आहात? तर प्रथम सांगते, झेडपीच्या ज्या शाळा आहेत आपल्या विभागामध्ये ते विद्यार्थी अतिशय हुशार असतात. तर त्यांच्यासाठी मी असं करेल की स्कूलमधून तर त्यांना खूप चांगलं एज्युकेशन मिळतं, त्यात काही प्रश्न नाही. सर्व शिक्षक खूप छान त्यांच्या पद्धतीने हँडल करतात. तर पहिला त्यांचा आरोग्याचा प्रश्न असेल तर तो आपण शौचालय असू दे किंवा पाण्याचा प्रश्न असू दे. आता काही काही स्कूलमध्ये, सगळ्या स्कूलमध्ये नाही पण ठराविक स्कूलमध्ये हँडपंपचा वापर होतो पाण्याच्या पिण्यासाठी. तर असं मुलांसोबत नाही व्हायला पाहिजे, त्यांना थोडं क्लीन पाणी मिळालं पाहिजे. हा पहिला आरोग्यापासून सगळी सुरुवात होते, तर हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरं असेल तर सगळे मुलं खूप अभ्यासू असतात. मग सध्या आपल्या काळाची गरज आहे की आपल्याला काळासोबत धावायचं आहे, त्यामुळं काही मुलांना सराव परीक्षेचा अभ्यास करायचा असतो पण तेवढं ते होत नाही, त्यांना मिळत नाही. तर त्याच्यासाठी त्यांना काही म्हणजे शासनामार्फत काही एक्स्ट्रा क्लास असतील किंवा टीचिंग स्टाफ असेल किंवा बाहेरून काय आपल्याला ते मॅनेज करायचं असेल की क्लास फी बाहेरून बोलून त्यांना एक्स्ट्रा नॉलेज द्यायचं असेल, अशा काही सुविधा असतील तर मी त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करेन. किंवा जे शेतकरी बांधव आहेत माझे, त्यांच्यासाठी काही योजना आहेत, विहिरीच्या असतील, शेततळ्याच्या असतील, शिक्षणासाठी स्कूलच्या असतील किंवा महिलांसाठी बचत गटाच्या असतील किंवा काही असेल, त्या गोष्टी मी प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. हे माझं पहिलं विजन आहे. जे बेसिक नीड्स आहेत त्यांचे ते तर आपल्याला द्यायचंच आहे, कारण शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्यामार्फतच आपल्याला त्यांना सगळं द्यायचं आहे. पण बघायला गेलं तर आपल्याकडे मिक्स आहेत, सगळे मिक्स म्हणायचं म्हणजे की शिक्षित वर्ग आहे आणि थोडंसं ग्रामीण वर्ग आहे.
तर पहिल्यांदा मी एकच प्रश्न मांडेल की मला महिला सक्षमीकरण हा प्रश्न पुढे घ्यायचा आहे आणि महिलांना त्यांच्या पायावर उभारायचे किंवा त्यांची स्वतःची एक छोटीशी ओळख तयार करायची, बचत गट असू किंवा इतर मार्फत असू. तर तो प्रश्न मला वरी घ्यायचा आणि पहिल्यांदा मला त्याच्यावरती काम करायचं. निश्चितपणे आता आपण जो विषय मांडला महिला सक्षमीकरण सबलीकरण, यात येत असताना महिलांसाठी आता आपण बघू शकता बचत गटाच्या माध्यमातून महिला आपल्या पायाशी उभे राहत आहेत, सक्षमीकरण त्यांचं होत आहे. परंतु कुठेतरी महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित असताना पंचायत समितीमार्फत असेल किंवा अंतर्गत कुठल्या योजनांच्या माध्यमातून असेल त्यांना कर्ज उपलब्ध करून देणं किंवा त्यांच्या कुठंतरी मालाला एक बाजारपेठ निर्माण करून देणं हे आपल्या पंचायत समितीच्या मार्फत कशा प्रकारे राबवता येईल किंवा राबवलं जाऊ शकतं का? हो, राबवलं जाऊ शकतं. आता जे बचत गट आहे, काही लोकांचे उद्योगधंदे आहेत म्हणजे स्मॉल स्केलवर म्हणजे छोट्या प्रमाणात, पण ते त्यांना सेल कसं करायचं हे माहीत नसतं किंवा कुठे विकायचं, त्याचं मार्केटिंग कसं करायचं, त्याचं प्राईस जर डिटेल्स आहेत ते कसं ॲड करायचं किंवा हे जे असतात की त्यांना ते थोडंसं कमी असतं नॉलेज. त्याच्यासाठी शिबिर आयोजन करणं किंवा एखादं हे लावणं, शिबिर घेऊन त्या सगळ्यांना सांगणं की बाबा तुम्ही असं सेल करू शकता किंवा ह्या भागात तुमचा हा बिझनेस चालेल किंवा तुम्हाला इथून असं सपोर्ट मिळेल. असे छोटे छोटे कॅम्प आपण मॅनेज करून जसं शासनाच्या अंतर्गत ज्या त्यांच्या योजना असतील त्या हे करून आपण त्यांना हे करू शकतो, सपोर्ट करू शकतो आणि पुढे करू शकतो. आपण बघू शकता की पंचायत समितीत अंतर्गत जे काही विषय येतात मग त्यात आरोग्य विषय असेल, शेती पशुसंवर्धन विषय असेल, आरोग्यविषयक गोष्टी बऱ्याच आहेत. त्याच्यामध्ये पायाभूत सुविधासुद्धा येतात. परंतु कुठेतरी आपण फिरत असताना आपण बघता की मोठा शेतकरी वर्गसुद्धा आपल्या या प्रभागाशी जोडलेला आहे. मग शेती किंवा पशुसंवर्धन अंतर्गत येणाऱ्या ज्या काही योजना आहेत जसं की तुषार सिंचन असेल किंवा सिंचन तळे असतील, या माध्यमातून अवजारे असतील, या माध्यमातून या सर्व गोष्टी पंचायत समिती अंतर्गत गरजू शेतकऱ्यांपर्यंत कशा पोहोचतील याकडे तुम्ही कसं बघा? सध्या इथे आपल्याकडे शेतकरी बंधुवर्ग भरपूर आहे. तर त्यांनी आता मी तुम्हाला एक योजना सांगते की विहिरी आणि शेततळं ह्याच्यासाठी खूप अर्जदार आहेत आपल्याकडे ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत, पण ते प्रत्येकापर्यंत त्या योजना पोहोचल्या नाही आहेत. तर त्या अर्जावर आपण काम करणे की त्यांना मिळालं नाही मिळालं किंवा त्यांना ते मिळवून देणं हे आपलं काम आहे. आणि काही आपल्या या भागामध्ये खंडणीमध्ये अडकले आहेत म्हणजे की त्यांच्याकडे ते मंजूरच नाही होणार, त्यांच्यावरती शासकीय तरतुदी करून आपण त्यांना ते काय त्याच्यावरती आहे म्हणजे की का नाही त्यांचं ते होऊ शकत, का ते कसे बसतील त्याच्यामध्ये आणि त्यांना त्याचा लाभ कसा घेता येईल याच्यावरती पण आपल्याला काम करायचं. निश्चितपणे आपण या प्रभागातून संग्रामनगर गणातून लोकांनी आपल्याला निवडून दिल्यानंतर आपण कशा प्रकारे त्यांना उपलब्ध होणार किंवा त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना तुम्ही कुठं उपलब्ध होणार? यासाठी आमचं माने पाटील कुटुंबाचा दरवाजा नेहमी उघडा असतो. आमच्या कुठल्याही फॅमिली मेंबरचा दरवाजा नेहमी उघडा असतो आणि असं आमच्या फॅमिलीमध्ये कधीच होत नाही की कोण कुणाचा फोन उचलत नाही. अननोन नंबर जरी असेल किंवा कोण असेल, आमच्या फॅमिलीतल्या अर्ध्या रात्री जरी फोन आला की भैयासाहेब असंच झालंय, दादासाहेब असंच झालंय, तर आमच्या घरातले व्यक्ती कोणाचा न विचार करता स्वतः तिथे पोहोचतात आणि त्याच्यावरती हे करतात. तर आता हा प्रश्न आहे तर मी इथेच आहे आणि हा भाग पण माझा इथेच आहे. ते माझ्यापाशी कधीही येऊ शकतात आणि त्यांनी मला कधीही बोलवलं की वहिनी तुम्ही या, असं आहे आम्हाला बोलायचं, मीही तिथं जाऊ शकते. मग आता हे जे सगळं होईल त्याच्यानंतर एक नियोजन केलं जाईल की ह्या दिवशी किंवा आठवड्यातला महिन्यातला कसंही वार असेल, दिवस असेल, तारीख असेल ती देऊन सगळ्यांना बोलून मीटिंग अरेंज करून काय प्रॉब्लेम्स आहेत, काय त्याच्यावरती काय तोडगे काढले जातील असं सगळ्यांसोबत मिळून चर्चा होईल. निश्चित. वहिनी साहेब, आपण बघू शकता की आपण पंचायत समितीवरती निवडून गेल्यानंतर पंचायत समितीमार्फत जो मिळणारा काही निधी आहे सर्वप्रथम कुठल्या कामाला प्राधान्य द्यायला आणि कशा प्रकारे खर्च करायला? प्राधान्य मी पहिलं लोकांच्यातून जो मला आलाय क्वेश्चन की त्यांना पहिल्यांदा व्यवस्थित रस्ते पाहिजे, ते त्याच्यावरती पाणी, रस्ते आणि लाईट्स हे पहिलं हे त्यांचं क्लिअर करणार आहे. कारण त्यातून मला पण सराईव करावं लागतं आणि माझ्या पूर्ण ह्या गणाला म्हणजे माझ्या कुटुंबाला सराईव करावं लागतं. त्यामुळे पहिला तिथून सुरुवात करेन. म्हणजे जसं लोकांचा प्रतिसाद असेल, जसं लोकांची इच्छा असेल त्यांना मी माझ्यासोबत घेऊनच त्यांच्यासोबतच हे सगळ्या गोष्टी सुरुवात करणार आहे. मग त्यांच्या विचाराने आणि माझ्या पूर्ण कुटुंबाच्या विचाराने. वहिनी साहेब, एक शेवटचा प्रश्न घेतो आणि अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून घेतो की आपण बघू शकता की भैयासाहेब कृष्णराज माने पाटील आज बागेवाडी गावातून 2 टर्म सरपंच आहेत आणि सध्यासुद्धा रनिंग सरपंच आहेत. आणि असं असताना सुद्धा आपल्याला
पुढच्या पक्षाकडून तिकीट मिळणार होतं याची शाश्वतीसुद्धा होते. नवे तर ते मिळेलच किंवा मिळलंच आहे असं जवळपास फिक्स झालं होतं. मग असं असताना सुद्धा आपल्याला कमळच का निवडावं लागलं? आमच्या कुटुंबाचे प्रमुख माननीय फत्तेसिंग दादा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि आमचं सर्व कुटुंब त्यांच्यासोबत आहे. त्यामुळं आम्ही दादांच्या डिसिजनवर आम्ही याच्याकडे विश्वास आहे BJP पक्षावर. त्यामुळे आम्ही याच्यातून हे निवडलं. कारण आपण बघतोय तर केंद्रात जिल्ह्यात राज्यात सगळीकडं भाजपचं BJPचं आहे. कारण ते त्यांचं विजन क्लिअर आहे की काय करायचं आहे काय नाही. विकासाचं त्यांचं ठाम आहे. त्यामुळं माझ्या गावाचा विकास व्हावा आणि जनतेच्या विकासासाठी आणि आमच्या सगळ्यांच्या विजनासाठी भाजपमध्ये निश्चितपणे घनातील मतदारांना काय संदेश आहे? आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या पाठीमागे आपण सगळ्यांनी खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे. आणि येत्या 7 तारखेला शनिवारी मी सगळ्या जनतांना असं आवाहन करेल की तुम्ही सगळ्यांनी घराच्या बाहेर पडून मतदान करावे. आणि माझ्या लाडक्या भावाला आणि लाडक्या बहिणींना अशीच विनंती आहे की आपल्या कुठेतरी प्रश्नाला मला त्याच्यावरती काम करता यावं आणि माझा 100% प्रयत्न असणार आहे. तर तुम्ही माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहावं आणि मला बहुमताने विजयी करावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद वहिनी साहेब आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी.